नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एसपीचा थोडक्यात शॉर्ट रिव्हिजन घेतली होती. आज आपण एक क्वेश्चन बघतोय तो खूप वेळा टाइप्स ऑफ प्रिपरेशन हा 8 मार्क आलेला क्वेश्चन त्याच्यावर आपण चर्चा करतोय. प्रिफरन्स शेअर म्हणजे काय आपण लास्ट लेक्चरला किंवा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. प्रिफरन्स शेअर म्हणजे काय होतं? प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर विच एन्जॉय टू प्रिफरन्सेस ओव्हर इक्विटी शेअर्स. प्रिफरन्स म्हणजे त्यांना अगोदर प्रिफरन्स मिळाला. कोणता? पेमेंट ऑफ डिव्हिडंड होता आणि कुठला होता? रिटर्न ऑफ कॅपिटल ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप. ठीक आहे. आता बघूया आपण टाइप्स. त्यामध्ये पहिला सिंपल पहिले घेऊया आपण कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल. कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स अँड नॉन कन्व्हर्टेबल. कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स हा पहिला टाइप्स. पहिला म्हणजे याच्यात दोन टाइप्स आहेत. आता त्याची मिनिंग लक्षात कसं ठेवणं सिंपल आहे. बघा, convertible preference shares are those preference shares which can be converted into equity shares. बघा इथं चेंज करायचं फक्त आपल्याला. बघा पहिलं सांगतोय प्रिफरन्स शेअरचे दोन टाइप्स. पहिले कन्व्हर्टेबल आणि कोणता? नॉन कन्व्हर्टेबल. कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स आर दोज प्रिफरन्स शेअर विच कॅन बी कन्वर्टेड इनटू इक्विटी शेअर्स. म्हणजे काय? जे इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट होतात त्यांना काय म्हणतो आपण? कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर. पण लगेच होणार का? नाही. त्यांचा मॅच्युरिटी पिरियड असतो 5 इयर्स 10 इयर्स. समजा से 10 इयर्स, मग 10 इयर्स नंतर ते शेअर्स काय होतात? इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट होतात. नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर म्हणजे काय? विच कॅन नॉट बी, म्हणजे कॅनच्या नंतर फक्त काय वापरायचं आहे? नॉट वापरायचं. बाकी वर्डिंग तीच घ्यायची आहे. म्हणजे आपण असंही बोलू शकतो नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स आर दोज प्रिफरन्स शेअर विच कॅन नॉट बी कन्वर्टेड इनटू इक्विटी शेअर्स. नंतर बघा आपल्याला पुढचा कुठला बघायचा आहे? रिडीमेबल. रिडीमेबल और इरिडीमेबल. बघा, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स और इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. इथे पण तेच बोलायचं. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स हा दोष शेअर. हे सगळ्यांना वाक्य कॉमन राहणार. फक्त काय बोलायचं? विच कॅन बी रिडीम आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम. मग इरिडीमेबल मध्ये काय? विच कॅनॉट बी म्हणू शकतो का? हा चालेल, विच कॅनॉट बी रिडीम. पण प्रॉब्लेम काय? कंपनीज ऍक्ट 2013 नुसार कंपनी कॅनॉट इश्यू इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. म्हणजे इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर इश्यू करायला कंपनीला काय केलंय? कुठल्याही कंपनीला प्रोहिबिट केलंय, रिस्ट्रिक्ट केलंय की कुठलीच कंपनीज ऍक्ट 2013 नुसार इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर इश्यू करू शकत नाही. म्हणजे मार्केटमध्ये जेवढे पण प्रिफरन्स शेअर्स आहेत सगळे कोणते प्रिफरन्स शेअर्स आहेत? रिडीमेबलच प्रिफरन्स शेअर्स आहेत. म्हणून मिनिंग मध्ये बोलताना आपल्याला फक्त पहिला रिडीमेबल मध्ये काय बोलणार आपण? रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर विच कॅन बी रिडीम आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम. आपण अशा वर्डिंग घेऊ शकतो. आणि तिकडे मात्र इरिडीमेबल मध्ये हा कन्सेप्ट नक्की ऍड करा की ऍज पर कंपनीज ऍक्ट 2030 नो कंपनी कॅन इश्यू इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. नंतर येतो तुमचा क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह. बघा हा पण बघा व्यवस्थित. क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह. आता क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजेच काय? क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आर दोज प्रिफरन्स शेअर विच कॅन ऑन विच अनपेड डिव्हिडंड कॅन बी अक्युमुलेटेड. याचे एक उदाहरण बघूया आपण. समजा तुमच्याकडे क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आहे. कंपनीला पहिल्या वर्षी लॉस झाला, डिव्हिडंड पे होईल का? नाही होणार. दुसऱ्या वर्षी पण लॉस झाला, डिव्हिडंड पे होणार का? नाही. तिसऱ्या वर्षी पण लॉस झाला, डिव्हिडंड पे होईल का? नाही ना. पण समजा चौथ्या वर्षी कंपनीला ह्यूज प्रॉफिट झाला. कंपनी काय करेल? पहिल्या 3 वर्षाचा आणि ह्या चौथ्या वर्षाचा टोटल 4 वर्षाचा डिव्हिडंड पे करेल. म्हणजेच काय झालं? तुम्ही अगोदरचे 3 वर्ष तुमचं डिव्हिडंड अनपेड होतं, ते अनपेड डिव्हिडंड काय होणार? अक्युमुलेट होणार. अक्युमुलेट म्हणजे काय होणार? जमा होत जाणार आणि ते तुम्हाला पे केलं जातं. कुणामध्ये? क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. आणि नॉन क्युम्युलेटिव्ह मध्ये काय होणार? तुमच्याकडे प्रिफरन्स शेअर्स आहेत. पहिल्या वर्षी लॉस झाला, डिव्हिडंड नाही दिलं. दुसऱ्या वर्षी लॉस झाला, डिव्हिडंड नाही दिलं. तिसऱ्या वर्षी लॉस झाला, डिव्हिडंड नाही दिलं. चौथ्या वर्षी कंपनीला ह्यूज प्रॉफिट झाला, तर डिव्हिडंड फक्त तुम्हाला चौथ्या वर्षीच मिळणार. पहिल्या 3 वर्षाचं डिव्हिडंड मिळणार नाही. का? कारण तुमच्या शेअर्सवरती डिव्हिडंड अक्युमुलेट झालेलं नाहीये. म्हणजेच काय? नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स ऑन विच अनपेड डिव्हिडंड कॅन नॉट बी अक्युमुलेटेड. त्यांच्यावर डिव्हिडंड अक्युमुलेट होत नाही. ठीक आहे. आणि लास्ट आहे तुमचा पार्टिसिपेटिंग
अँड नॉन पार्टिसिपेटिंग. पार्टिसिपेटिंग आणि कुठला बोललो मी, नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्सेस. इथं पण सेम आहे. पार्टिसिपेटिंग प्रिफरन्सेस आर दोज शेअर्स ऑन विच, किंवा आपण असे करू शकतो, पार्टिसिपेटिंग आर दोज शेअर विच कॅन बी participate in surplus profit of the company along with equity shareholder. म्हणजे काय, समजा कंपनीने प्रिफरन्स शेअरहोल्डरचं डिव्हिडंड दिलं, प्रॉफिट उरला, कंपनी इक्विटी शेअरहोल्डरचं पण डिव्हिडंड दिलं तरी पण प्रॉफिट उरला, तर जो एक्स्ट्रा सगळे पेमेंट झाल्याच्या नंतर जो प्रॉफिट उरतो, सगळे डिव्हिडंड वगैरे सगळं पेमेंट झाल्याच्या नंतर जो प्रॉफिट उरला, त्या प्रॉफिटला आपण काय बोलतो, सरप्लस प्रॉफिट. मग त्या सरप्लस प्रॉफिट मध्ये पण हे पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर काय करू शकतात, डिव्हिडंडसाठी पुन्हा एकदा राईट करून मागू शकतात, पार्टिसिपेट करू शकतात. कोणासोबत, अलॉंग विथ इक्विटी शेअरहोल्डर, म्हणून त्याला काय बोलायचं, पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. नॉन पार्टिसिपेटिंग काय म्हणणार, नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर विच कॅन नॉट बी, कॅनच्या अंतर काय टाकायचं फक्त, विच कॅन नॉट बी पार्टिसिपेट इन सरप्लस प्रॉफिट ऑफ द कंपनी अलॉंग विथ इक्विटी शेअरहोल्डर. म्हणजेच काय, टोटल आता परत एकदा बघूया आपण किती टाइप झाले, 8. पहिला कुठला आहे, कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इक्विटी शेअर्स. नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर विच कॅन नॉट बी कन्व्हर्टेड इनटू इक्विटी शेअर्स. दोघांना फरक कळाला का, कन्व्हर्टेबल काय होतात, इक्विटी शेअर्स मध्ये कन्व्हर्ट होतात, नॉन कन्व्हर्टेबल इक्विटी शेअर्स मध्ये कन्व्हर्ट होत नाहीत. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर विच कॅन बी रिडीम आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम. इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर विच कॅन नॉट बी रिडीम, किंवा आपण असं म्हणू शकतो, विच कॅन बी रिडीम ओनली ऍट द टाइम ऑफ वाइंडिंग अप, पण कंपनी ऍक्ट 2013 काय सांगतो, कुठलीच कंपनी इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर इश्यू करू शकत नाही. मग नंतर कुठला बघितलेला आपण, क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स ऑन विच अनपेड डिव्हिडंड कॅन बी अक्युमुलेटेड. अनपेड डिव्हिडंड म्हणजे काय, पहिल्या वर्षी डिव्हिडंड नाही मिळाला, दुसऱ्या वर्षी नाही मिळाला, तर ते 2 वर्ष डिव्हिडंड अक्युमुलेट होणार, तिसऱ्या वर्षी टोटल 3 वर्षाचं डिव्हिडंड पेड होणार. जे अनपेड होतं ते अक्युमुलेट होऊन जमा झालं ते पण पेड होणार. पण नॉन क्युम्युलेटिव्ह मध्ये फक्त तिसऱ्या वर्षीचं, पहिल्या 2 वर्षाचं डिव्हिडंड मिळणार नाही. मग मिनिंग कसं बोलणार, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स ऑन विच अनपेड डिव्हिडंड कॅन नॉट बी अक्युमुलेटेड, इथं कॅन नॉट आला. पार्टिसिपेटिंग, नॉन पार्टिसिपेटिंग. Participating preference shares are those shares which can be participate in surplus profit of the company. And non-participating preference shares are those shares which cannot be participate in surplus profit of the company along with equity shareholders. अशावर किती प्रकार झाले, टोटल 8. कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल, रिडीमेबल, इरिडीमेबल, क्युम्युलेटिव्ह, नॉन क्युम्युलेटिव्ह, पार्टिसिपेटिंग अँड नॉन पार्टिसिपेटिंग. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया, ठीक आहे.